हॅलो. तुला जपणार आहे आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळालं की अंबिका आणि मीरा अत्यंत गुप्तपणे एका अडगळीच्या खोलीत काहीतरी महत्त्वाचं बोलायला जातात. पण त्यांचा हा भेद फार काळ लपून राहत नाही. मंजिरी लगेच त्यांचा पाठलाग करत तिथे धावत येते आणि थेट त्या दोघींना पकडण्यासाठी खोलीत पोचते. पण मंजिरी तिथे गाठणार इतक्यात एक मोठा ट्विस्ट येतो. अंबिका आणि मीरा तिथून नजरबंदी किंवा जादू झाल्यासारख्या अचानक गायब होतात. मंजिरी रिकाम्या हातानेच गोंधळून उभी राहते. जेव्हा अंबिका आणि मीरा सुरक्षितपणे गायब होऊन बाहेर येतात तेव्हा मीरा पूर्णपणे गोंधळून गेली असते. ती घाबरून अंबिकाला विचारते, ताई तू मला नक्की कुठे आणलेस आणि तू स्वतः कुठे गायब झाली होतीस? मी तुला सगळीकडे शोधत होते. यावर अंबिका अत्यंत शांतपणे आणि हुशारीने उत्तर देते. ती म्हणते, मला आधीच माहिती होतं की मंजिरी आपल्यावर पाळत ठेवून आहे आणि ती आपला पाठलाग करत इथे नक्कीच येईल. म्हणूनच मी माझ्या शक्तीचा जादूचा वापर करून आपण दोघी तिथून काढता पाय घेतला आहे. अंबिकाच्या या खेळीमुळे मंजिरीचा डाव जरी फसला असला तरी मंजिरी आता शांत बसणार नाही. कारण की अंबिका आणि मीरा काय लपवत आहे हे शोधण्यासाठी ती नवीन चाल खेळत होती. तेव्हा तिने नवीन डाव रचायला सुरुवात केली. इकडे अंबिका आणि मीरा सुरक्षित ठिकाणी आल्यावर मीरा अंबिकाला म्हणते की ताई सांग ना आता तू कुठे गेली होतीस? तेव्हा अंबिका तिला सगळा झालेला प्रकार सांगते आणि ती सांगते की ती दगडी देवीच्या मंदिरात गेली पण होती. पण तिथे ती मंदिरात जायला निघाली पण ती मंदिरात पोहोचूच शकत नव्हती. ती बोलत होती की तिचा पायच उचलत नाही. हे सगळं अंबिकाला झालेला प्रकार सगळा सांगते आणि अंबिकाला हेही वाईट वाटत असतं की माझी जादू करून मी इथपर्यंत आली, पण जेव्हा मला गरज असते तेव्हाच माझी जादू काम करत नसते. तेव्हा माझी शक्ती का काम करत नाही? मीरा, मला वेदाला वाचवायचं आहे की ॲटलिस्ट वेदाला वाचवण्यासाठी तरी माझी शक्ती कामी यायला पाहिजे. पण मीराही तिला धीर देते की ताई तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना तुझ्यासोबत, म्हणून ती सांगत असते. इकडे नर्मदा आणि माया त्या मीरावर पाळत ठरून असतात की नर्मदा आणि माया एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा माया बोलत असते की मी सांगितलं ना की ही मीरा नक्की खजिनासोबत बघायला जाणार आहे आणि हिच्यासोबत तो आत्मा आहे त्या नर्मदाचा. आणि मायाचा प्लॅन असतो की मीराच्या पाठीमागे जायचं. इकडे मंजिरीच्या हाती काहीच लागत नाही, त्याच्यामुळे तिची चिडचिड होत असते. तेव्हा ती अथर्वकडे येते आणि अथर्वला विचारते की अथर्व, मीरा कुठे? पण अथर्व नेहमीप्रमाणेच हुशारीने परिस्थिती हाताळतो. तो उलटा मंजिरीलाच विचारतो, तुला काय पडले? मीराकडे असं काय काम आहे तुझं? तेव्हा मंजिरी स्वतःला सावरत म्हणते की मला काही काम नाही आहे, मी वेदासाठी विचारते. वेदा विचारू शकतेस ना तिच्याबद्दल. तेव्हा मंजिरीच्या बोलण्यात खोटेपणा ओळखून अथर्व तिला बोलतो की मंजिरीला संशय येतो की अथर्वला सगळं माहिती आहे. म्हणून ती विचारते, म्हणजे तुला माहिती आहे ना मीरा कुठे गेली ती? यावर अथर्व बोलतो की उडवाउडवीचे आणि निक्षुकपणे उत्तर देतो की मला सगळंच माहिती असतं. अथर्वच्या अशा उत्तरामुळे आणि त्याच्या वागण्यामुळे मंजिरीचा पारोळा चढतो. तिला राग खूप येत असतो. पण दुसरीकडे मीरा आणि अंबिका नक्की कुठे गायब झाल्या या विचाराने ती प्रचंड टेन्शनमध्ये येते. इकडे दुसऱ्या बाजूला मीरा आणि अंबिका एका जुन्या मंदिरात पोहोचतातही, त्या दगडी मंदिरात. तिथे प्रचंड अंधारही असतो. त्या अंधुक प्रकाशात त्यांना एक दिवा दिसतो. तो दिवा हातात घेऊन त्या दोघी सावधपणे मंदिरात पुढे जातात. अंधारात पुढे गेल्यावर त्यांना समोर देवी मातेचं विलोभनीय दर्शन होतं. देवीला पाहून त्या दोघींच्या जीवात जीव येतो आणि त्या खूप खुश होतात. पण त्यांच्या मनातील प्रश्न अजून मिटलेला नसतो. त्या दोघी विचार करत असतात की जरी त्या देवीच्या दारात पोहोचल्या असल्या तरी त्यांनी सुरू केलेल्या या गोष्टीचा पुढचा शेवट त्यांना इथे कसा आणि कुठे मिळणार? आणि मंजिरीचा वाढता संशय आणि मीरा अंबिका समोर आलेलं हे नवं आव्हान, यामुळे आता काय होणार? तर मीरा मंदिरात पोहोचल्यावर मीरा आणि अंबिका आजूबाजूला पाहते. तेव्हा अंबिका बोलते की इथे तर काहीच दिसत नाही. तेव्हा मीरा बोलते की ताई, आपण त्या आउट हाऊसला गेल्यावर आपल्याला आजीच्या सगळ्या जुन्या गोष्टी दिसल्यास ना गं, तसं इथेही काही सापडेलच. पण मीरा काही धीर सोडत नाही. ती पुढे म्हणते, इथे आपण शोधूया. त्या आउट हाऊसमध्ये जसं आपल्याला काही भेटलं तसं नक्कीच काहीतरी इथे असणार. तेवढ्यात अंबिकाचं लक्ष मंदिराच्या एका भिंतीवर जातं. तेव्हा ती बोलते की मीरा, ते बघ तिथे संस्कृतमध्ये काहीतरी कोरलेलं दिसतंय, तिकडे उजेड कर. तेव्हा अंबिका मीराला तिथे घेऊन जाते आणि दिवा जवळ करायला लावते. भिंतीवर संस्कृतमध्ये एक कथा लिहिलेली असते. तेव्हा अंबिका मीराला ती कथा वाचायला सांगते. मीरा जशी जशी ती कथा वाचू लागते तसं तिच्या लक्षात येतं की ही तर राधागौरीची कथा आहे, जी भिंतीवर संस्कृतमध्ये एक कथा लिहिलेली असते. अंबिका मीराला ती कथा वाचायला सांगते. मीरा जशी ती कथा वाचू लागते तसं तिच्या लक्षात येतं की ही तर तीच राधागौरीची कथा आहे आणि जी तिला
जी त्याला अथर्वने सांगितली असते आणि तेही अथर्वच्या आजीने सांगितले असते. मीरा आश्चर्याने सांगते की ताई ही तर तीच स्टोरी आहे गं. तेव्हा अंबिका तिला घाई करत म्हणते, एक काम कर, आता ना आपल्याला स्टोरी माहिती आहे तर थेट शेवटचं वाच. आपल्याला त्या चेटकिनीचा शेवट कसा झाला आहे ते बघायचं आहे. पण मीरा जेव्हा शेवट वाचायला जाते तेव्हा तिला कळतं की त्या कथेचा शेवट तिथे दिलेलाच नसतो. मीरा हडबडून सांगते की ताई याचा शेवट दिलेला नाही आहे, तो कदाचित दुसरीकडे कुठेतरी असेल. आता आपण काय करायचं? या अनपेक्षित ट्विस्टमुळे त्या दोघी प्रचंड चिंतेत पडतात. दुसरीकडे अपयशाने चिडलेली मंजिरी मार्जरीकडे जाते. ती सांगते की मीरा आणि अंबिका नक्की कुठे गेल्या आहेत याचा तिला काहीच पत्ता लागत नाही आहे. त्यावर मार्जरी मंजिरीला एक दृष्ट सल्ला देते. ती म्हणते, तू एक काम कर, आता वेदाला त्रास द्यायला सुरुवात कर. जर वेदा संकटात आली तर अथर्व स्वतःहून मीराला परत बोलावून घेईल. मंजिरीला हा डाव खूप आवडतो आणि ती वेदाला लक्ष करायचं ठरवते. दरम्यान नर्मदा आणि माया एका मंदिराच्या तिथे येतात. ते मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात मीराचा पाठलाग करून. पण जसं त्या मंदिराच्या पायरीवर पाऊल ठेवतात तसं एक मोठा चमत्कार घडतो. त्या दोघी अचानक तिथून गायब होतात आणि प्रचंड छोट्या अशा बुटक्या होऊन जातात. आजूबाजूचा परिसर पाहून नर्मदा घाबरून म्हणते, हे काय झालं? ही एवढी मोठी बिल्डिंग कुठून आली? तेव्हा माया तिला बोलते की नाही सासूबाई, ही बिल्डिंग नाही, अहो ह्या तर मंदिराच्या पायऱ्या आहेत, आपण खूप छोट्या झालो आहे. तेव्हा माया बोलते की तुम्हाला आठवतं ना एकदा असंच झालं होतं? तेव्हा नर्मदा बोलते, तेव्हा मी तुला वाचवलं होतं, पण आता काय करायचं? आता आपल्याला कोण वाचवणार? तेव्हा त्या दोघी तिथेच अडकून पडतात आणि घाबरतातही. इकडे मंजिरी आपल्या प्लॅननुसार वेदाला त्रास द्यायचं ठरवते. वेदा जेव्हा पायरीवरून उतरत असते तेव्हा मंजिरी तिच्यावर काहीतरी जादू करते. वेदाचा पाय घसरतो आणि ती पायऱ्यांवरून खाली पडणार इतक्यात अथर्व तिथे धावून येतो आणि वेदाला सुरक्षितपणे झेलतो. अथर्वमुळे वेदा एका खूप मोठ्या संकटातून आणि अपघातातून वाचते. वेदाला वाचवल्यानंतर अथर्व तिथेच पायरीवर शांतपणे बसतो. ही मंजिरी पाहून स्वतःशीच म्हणत असते की हा अथर्व काय करतोय इथे? हा तर सारखा वेदावरच लक्ष ठेवून आहे, हिचं रक्षण करतोय. तिथे बसलेला अथर्व मनातल्या मनात वेदाला उद्देशून बोलत असतो की बाळा, तू माझ्याशी आज कशीही वागलीस ना तरी काही फरक पडत नाही. मी तुझं नेहमी आणि नेहमीच रक्षण करेन. मीरा आणि अंबिका त्या अपूर्ण संस्कृत कथेचा शेवट आणि चेटकिनीचं रहस्य शोधण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण मंदिरातल्या त्या अंधारात त्यांना पुढे कसं जावं हे समजत नसतं. अंबिकाला दुसरीकडे काहीतरी दिसतं. तिथे ते घेऊन जातात आणि दिवा घेऊन जातात आणि दोघींना काहीतरी आश्चर्याचा धक्का बसतो. काहीतरी आश्चर्य त्यांना काहीतरी बघायला मिळतं आणि याच आश्चर्यामध्ये आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, आजचा रिव्ह्यू मी जरा शॉर्टच दिला आहे. आजच्या भागात आपल्याला इतकं काही बघायला भेटलेलं नाही आहे. आता हे रहस्य नक्की पुढे जाऊन काय असणार आहे आणि नक्की चेटकिनीचा अंत काय असणार आहे हे आपण डिटेल्समध्ये बघूया. असेच स्टोरी आणि अशाच या एपिसोडचे रिव्ह्यू बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.